विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. हा बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयाचा मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठीचा आजचा हा चौथा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे. चौथ्या व्हिडिओमध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 म्हणजेच कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहात की माझा व्हिडिओ हा मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरलेला आहे. मला त्या पद्धतीचे कॉमेंट्स माझ्या यूट्यूब चॅनलला मिळालेले आहे. मी डॉक्टर राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण ग्राहक संरक्षण कायदा 1986 या धड्यातील किंवा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 यामधील आपण 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1. द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 एनॅक्टेड इन. ग्राहक संरक्षण कायदा टिंब रोजी संमत झाला. ऑप्शन्स दिलेले आहेत. 24 डिसेंबर, 1 जानेवारी, 24 ऑक्टोबर आणि 15 एप्रिल 1987. तर याचं उत्तर आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. 24 डिसेंबर 1986 हे याचं अचूक उत्तर आहे. द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 वॉज एनॅक्टेड ऑन 24 डिसेंबर 1986. Question number 2. The Consumer Protection Act 1986 came into force from. मराठीमध्ये ग्राहक संरक्षण कायदा कधीपासून अंमलात आला, आणला गेला. 4 ऑप्शन्स आहेत. पुन्हा 15 एप्रिल 1987, 1 जानेवारी 1986, 24 डिसेंबर 1986, नन ऑफ द अबोव. आपण आत्ताच पाहिलं की ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986ला पास केला गेला. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 4 महिन्यानंतर 15 एप्रिल 1987 रोजी हा कायदा सर्वत्र लागू झालेला आहे. द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 केम इन टू फोर्स फ्रॉम 15th of April 1987. Question number 3. The Central Consumer Protection Council shall meet as and when necessary, but at least meetings of the council shall be held every year. आता कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल म्हणजे ग्राहक संरक्षण समिती, केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती, याची बैठक वर्षातून किमान किती वेळा व्हायला पाहिजे? किमान केंद्रीय असल्यामुळे किमान एकदा कायद्यामध्ये अशी तरतूद दिलेली आहे की द सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल शॅल मीट ॲज अँड व्हेन नेसेसरी. जेव्हा गरज असेल त्यावेळेस मीटिंग करू शकतात, परंतु ॲटलिस्ट 1 मीटिंग ऑफ द काउन्सिल शॅल बी हेल्ड एव्हरी इयर. वर्षातून किमान एक तरी मीटिंग घेणं आवश्यक आहे. केंद्रीय आहे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. द स्टेट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल्स शॅल मीट ॲज अँड व्हेन नेसेसरी but not less than meeting of the council shall be held every year. मागच्या प्रश्नामध्ये सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल असं होतं. आता स्टेट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल. प्रत्येक राज्यामध्ये स्टेट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल म्हणजे राज्य ग्राहक संरक्षण परिषद किंवा समिती परिषद याची बैठक वर्षातून किती वेळा व्हायला पाहिजे? कायद्यामध्ये दिलेला आहे किमान ॲट लिस्ट 2 times
द स्टेट कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल शॅल मीट ॲज अँड व्हेन नेसेसरी बट नॉट लेस दॅन 2 मीटिंग्स ऑफ द काउन्सिल शॅल बी हेल्ड इव्हन एव्हरी इयर. म्हणजे गरज नसली तरीही, इमर्जन्सी कोणतीही गरज निर्माण नाही झाली तरी वर्षातून किमान 2 म्हणजे 6 महिन्यातून 1 मीटिंग होणं आवश्यक आहे. राज्य ग्राहक संरक्षण परिषद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. मेंबर्स ऑफ द स्टेट कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल शुड नॉट एक्सीड. म्हणजे राज्य ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये जास्तीत जास्त किती सभासद असतात? शुड नॉट एक्सीड, कितीपेक्षा जास्त असू नये. त्याचं उत्तर आहे 10. 10 मेंबर्स. आन्सर इज मेंबर्स ऑफ स्टेट कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल शुड नॉट एक्सीड 10 members. Question number 6. The chairman of the district consumer protection council is dash dash. टिंबटिंब हे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष असतात. द चेअरमन ऑफ द डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, याचे अध्यक्ष कोण असतात? तर त्याचं उत्तर आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टर. द कलेक्टर ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा अधिकारी. द कलेक्टर ऑफ द डिस्ट्रिक्ट शॅल बी द चेअरमन ऑफ द डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष हे जिल्हा अधिकारी असतात. यामध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मेंबर ऑफ द डिस्ट्रिक्ट, हे मेंबर ऑफ पार्लमेंट ऑफ द डिस्ट्रिक्ट, हे उत्तर चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 7. द चेअरमन ऑफ द स्टेट कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल इज डॅश डॅश. म्हणजे राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष, आता हे राज्य आहे, जिल्हा नाही. जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं कलेक्टर असतात. मग राज्याचे जे आहेत मिनिस्टर इन चार्ज ऑफ कंझ्युमर अफेअर्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे कोण? मिनिस्टर इन चार्ज ऑफ द कंझ्युमर अफेअर्स. म्हणजे राज्य ग्राहक संरक्षण खात्याचे, राज्य ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री हे राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष असतात, कारण हे स्टेट कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल परिषद आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट फोरम इज डॅश डॅश. जिल्हा ग्राहक मंच किंवा जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष कोण होऊ शकतात? परत 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. कलेक्टर ऑफ द डिस्ट्रिक्ट, a person who are qualified to be a district judge, a person who are qualified as advocate, none of the above. आता कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी, a person who are qualified to be a district judge म्हणजे जिल्ह्याचे न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, आणि वकील, ॲडव्होकेट म्हणजे वकील. आता यामध्ये तुमची जम्बलिंग होण्याची चान्सेस या ठिकाणी आहेत, कारण याच्या अगोदर आपण काय पाहिलेलं आहे? डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, आणि इथे आता वापरलेले आहे डिस्ट्रिक्ट फोरम म्हणजे जिल्हा ग्राहक मंच. तर तुम्हाला जिल्हा ग्राहक मंच आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद हे जे यंत्रणा आहे, एक म्हणजे ग्राहकांच्या तक्रार निवारणासंबंधी म्हणजे कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल एजन्सी, आणि 3 टायर सिस्टीममध्ये ग्राहक संरक्षण परिषदा, ह्या वेगवेगळ्या आहेत. हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझा उद्याचा व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे ह्या दोन्हींमध्ये फरक तुम्हाला लक्षात येईल. आणि कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टवरती 4-5 प्रश्न जरी आले तरी
कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल, कारण 90% विद्यार्थ्यांमध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल आणि डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम यामध्ये फरक करता येत नाही. तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी प्रेसिडेंट ऑफ द डिस्ट्रिक्ट फोरम इज, आता डिस्ट्रिक्ट फोरम म्हणजे जिल्हा ग्राहक मंच. या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राहकांना न्याय दिला जातो आणि न्याय देण्यासाठी जजची आवश्यकता पडते, न्यायाधीशाची आवश्यकता पडते. म्हणून याचं उत्तर आहे ए पर्सन हू आर क्वालिफाईड टू बी अ डिस्ट्रिक्ट जज टू बी नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट टू बी इट्स प्रेसिडेंट. राज्य सरकार त्याची नेमणूक करतात आणि ते जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 9, डॅश डॅश मीन्स. हा थोडा मोठा प्रश्न आहे, लेंदी आहे, परंतु कायद्यामध्ये त्याची व्याख्या एवढी मोठी दिलेली आहे म्हणून ते ॲज इट इज घेतलेलं आहे. डॅश डॅश मीन्स एनी फॉल्ट्स, imperfections or shortcomings in the quality, quantity, potency, purity or standard which is required to be maintained by or under any law for the time being in force or under any contract express or implied or as is claimed by the trader in any manner whatsoever in relation to dash dash dash. तर या ठिकाणी इन रिलेशन टू गुड्स असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे सामान्यपणे टिंबटिंब या शब्दाचा वापर वस्तूंबाबत आणि सेवेबाबत कमतरता या शब्दाचा वापर केला जातो. म्हणजे वस्तूमध्ये जर काही फॉल्ट, इम्परफेक्शन, क्वालिटीमध्ये काही कमतरता असेल, शॉर्टकमिंग्स असतील, त्याच्या प्युरिटीमध्ये, त्याच्या स्टँडर्डमध्ये जर काही दोष असतील तर वस्तूच्या बाबतीत आपण दोष असा शब्द वापरतो आणि सेवेच्या बाबतीमध्ये आपण कमतरता असे शब्द वापरतो. त्यामुळे वस्तूमध्ये दोष असतात आणि सेवेमध्ये कमतरता असते. मग याचं उत्तर असं आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: डिफिशियन्सी, डिफेक्ट, कंप्लेंट अँड ऑल ऑफ द अबव. इथे शेवटचे 4 शब्द रेड कलरमध्ये, इन रिलेशन टू एनी गुड्स, म्हणजे वस्तूंच्या बाबतीत जर काही फॉल्ट, इम्परफेक्शन, शॉर्टकमिंग असेल तर त्याला आपण दोष असं म्हणायचं. वस्तूमध्ये दोष असतात म्हणून याचं उत्तर आहे बी, डिफेक्ट, दोष. प्रश्न क्रमांक 10. सामान्यपणे परत तोच प्रश्न आहे, फक्त शेवटचा एक शब्द बदललेला आहे. डॅश डॅश मीन्स एनी फॉल्ट, इम्परफेक्शन और शॉर्टकमिंग्स इन द क्वालिटी, नेचर अँड मॅनर ऑफ परफॉर्मन्स विच इज रिक्वायर्ड टू बी मेंटेन्ड बाय or under any law for the time being in force or has been undertaken to be performed by a person in pursuance of a contract or otherwise in relation to any service. एखाद्या सेवेच्या बाबतीत जर काही तुम्हाला दोष, काही कमतरता त्या सेवेच्या क्वालिटीमध्ये म्हणजे गुणवत्तेमध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये, नेचर म्हणजे स्वरूप, म्हणजे कशा पद्धतीने सेवा दिली गेलेली असेल. आता तुम्हाला या ठिकाणी फरक समजणं आवश्यक आहे. वस्तू आणि सेवा, आपण बँकेची सेवा घेतो, विमा कंपनीची सेवा घेतो, कॅबची सेवा घेत असतो, दवाखान्याची सेवा घेत असतो, तर हे सगळे सर्व्हिसेस आहेत. तर सर्व्हिसेसमध्ये आपण वस्तू विकत घेत नाही, परंतु आपल्याला हव्या त्या गोष्टी त्यांच्याकडून आपण घेत असतो. तर अशा सेवेमध्ये एकतर दोष असू शकतात, म्हणजे इम्परफेक्शन, शॉर्टकमिंग, त्याची गुणवत्ता कमी दर्जाची, त्याचं स्वरूप बदललेलं असू शकतं, विच इज रिक्वायर्ड टू बी मेंटेन अंडर लॉ, म्हणजे कायद्याने सांगितल्याप्रमाणे ज्या स्टँडर्डची सेवा पाहिजे त्या स्टँडर्डची, त्या दर्जाची जर सेवा नसेल तर त्याला आपण, त्या सेवेला आपण दोष असं न म्हणता याला आपण कमतरता असं म्हणायचं. म्हणून 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत: डिफेक्ट, डिफिशियन्सी, कंप्लेंट, नन ऑफ द अबव. सो द आन्सर इज डेफिशियन्सी, कमतरता. प्रश्न क्रमांक 11.
डॅश डॅश कॅन बी अपॉइंटेड ॲज प्रेसिडेंट ऑफ द स्टेट कमिशन. टिंबटिंब हे राज्य आयोगाचे अध्यक्ष असतात. राज्य आयोग 3 टप्पे आपल्याला माहिती पाहिजे. एक डिस्ट्रिक्ट लेवलसाठी, त्यानंतर राज्यासाठी स्टेट कमिशन आणि राष्ट्रासाठी नॅशनल कमिशन. तर राज्य आयोगाचे अध्यक्ष हे हायकोर्टाचे जज असतात. सो द आन्सर इज द जज ऑफ हायकोर्ट. ए पर्सन हू इज or has been a judge of high court appointed by the state government who shall be its president. म्हणजे राज्य आयोगाचे अध्यक्ष हे हायकोर्टाचे म्हणजे उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा रिटायर्ड निवृत्त न्यायाधीश असू शकतात. प्रश्न क्रमांक 12. डॅश डॅश कॅन बी अपॉइंटेड ॲज ए प्रेसिडेंट ऑफ नॅशनल कमिशन. तर टिंबटिंब हे राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष असतात. पुन्हा तेच ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट जज, जज ऑफ द हाय कोर्ट, जज ऑफ द सुप्रीम कोर्ट किंवा ऑल ऑफ द. आता इथं राष्ट्रीय आयोगाचे हे जे आयोग आहेत हे 3 टायर कमिशन आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत डिस्ट्रिक्ट फोरम, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन, जिल्हा ग्राहक मंच, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. तर या 3 टप्प्यामध्ये आपल्याला किती रकमेची तक्रार करायची आहे, त्या रकमेवरती तक्रार आपल्याला जिल्हा ग्राहक मंचाकडे करता येईल किंवा राज्य आयोगाकडे करता येईल किंवा राष्ट्रीय आयोगाकडे करता येईल. त्यासाठी जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधीश असतात. राज्य आयोगाचे अध्यक्ष हे उच्च न्यायालयाचे म्हणजे हायकोर्टचे जज असतात. मग या ठिकाणी उत्तर तुम्हाला लगेच समजलं असेल, ते म्हणजे जज ऑफ सुप्रीम कोर्ट, कारण हे राष्ट्रीय आयोग आहे. द आन्सर इज ए पर्सन हू इज ऑर हॅज बीन अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश हे केंद्र सरकार राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आहे द चेअरमन ऑफ द नॅशनल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल इज. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष हे कोण असतात? तर पुन्हा 4 या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल आणि ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा यामध्ये गल्लत करू नका. कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल म्हणजे ग्राहक संरक्षण परिषदा यांचं काम नियम तयार करणे आहे आणि दुसरं म्हणजे ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल एजन्सी यांचं काम प्रत्यक्ष तक्रार सोडवणे हे आहे. यासाठी यामध्ये नेमकं काय फरक आहे, त्याचे अध्यक्ष कोण असतात, हे सगळं आपल्याला जाणून घेण्यासाठी तुम्ही उद्याचा माझा व्हिडिओ पहा. म्हणजे या चॅप्टरमध्ये कोणताही प्रश्न पडला तर ते तुम्हाला 100% खात्रीने सोडवता येईल. कारण बरेच विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट जज नेमकं उत्तर काय असावं हे मुलांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. सो द चेअरमन ऑफ द नॅशनल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल इज, याचा आन्सर आहे सी, मिनिस्टर इन चार्ज ऑफ द कन्झ्युमर अफेअर्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. हे नॅशनल असल्यामुळे त्या राष्ट्राचे म्हणजे द चेअरमन ऑफ द नॅशनल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल इज द मिनिस्टर इन चार्ज ऑफ द कन्झ्युमर अफेअर्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे आपण त्याला कॅबिनेट मिनिस्टर असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. द स्टेट कमिशन शॅल हॅव jurisdiction to entertain complaints where the value of the goods or services claimed is dash dash. ऑप्शन या ठिकाणी आहेत. म्हणजे तक्राराची रक्कम किती असेल तर तुम्ही राज्य आयोगाकडे अर्ज करू शकता किंवा तक्रार करू शकता. 1 कोटीपेक्षा जास्त, 20 लाखापेक्षा कमी का 20 लाख ते 1 करोड. पुन्हा
स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन आणि डिस्ट्रिक्ट फोरम प्रत्येकाकडे किती रुपयासाठी आपण अर्ज करू शकतो, तुमचा क्लेम किती असेल तर आपण अर्ज करू शकतो. यासाठी तुम्ही उद्या माझा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. तर ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे जे आपल्याला अभ्यासाला आहे त्याप्रमाणे 20 लाख ते 1 करोड रुपये म्हणजे राज्य आयोगाकडे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या तक्रारीची रक्कम ही 20 लाखापेक्षा जास्त परंतु 1 कोटीपेक्षा कमी असेल तर तुम्ही राज्य आयोगाकडे द स्टेट कमिशन शॅल हॅव द ज्युरिडिक्शन टू एंटरटेन. विद्यार्थी मित्रांनो, ही मर्यादा आता वाढलेली आहे. तर 2019 मध्ये जे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये बदल झालेला आहे त्याचं अमेंडमेंट, त्याचं गॅझेट पाहण्यासाठी उद्याचा माझा व्हिडिओ अवश्य पहा. प्रश्न क्रमांक 15. तक्रारीची रक्कम किती असेल तर जिल्हा ग्राहक मंचाकडे अर्ज किंवा तक्रार करू शकतो. द डिस्ट्रिक्ट फोरम शॅल हॅव ज्युरिडिक्शन टू एंटरटेन द कंप्लेंट्स वेअर द व्हॅल्यू ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस क्लेम्ड. म्हणजे जेवढ्या रकमेचा तक्रार तुम्ही करताय, क्लेम करताय, मागणी करताय त्याची रक्कम किती असेल तर तुम्ही जिल्हा ग्राहक मंचाकडे तुम्ही तक्रार करू शकता. पुन्हा तेच ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. 1 कोटीपेक्षा जास्त, 20 लाख ते 1 कोटी किंवा 20 लाखापेक्षा कमी. तर याचं उत्तर आहे बिलो 20 लॅक्स म्हणजे 20 लाखापेक्षा कमी. जर तुमची तक्रारीची मागणी असेल तर तुम्ही जिल्हा ग्राहक मंचाकडे अर्ज करू शकता. या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये छोटीशी चूक झालेली आहे. द स्टेट कमिशन लिहिलेले आहे, तर या ठिकाणी स्टेट कमिशनच्या ऐवजी तुम्ही डिस्ट्रिक्ट फोरम असं रीड करा. द डिस्ट्रिक्ट फोरम शॅल हॅव ज्युरिडिक्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. द नॅशनल कमिशन शॅल हॅव ज्युरिडिक्शन टू एंटरटेन द कंप्लेंट्स वेअर द व्हॅल्यू ऑफ द गुड्स ऑर सर्व्हिसेस क्लेम्ड इज डॅश डॅश. तक्रारीची रक्कम किती असेल तर राष्ट्रीय आयोगाकडे तुम्हाला तक्रार दाखल करता येते किंवा अर्ज करता येतो. पुन्हा तेच ऑप्शन्स आहेत. 20 लाख ते 1 कोटी, बिलो 20 लॅक्स, अबोव 1 करोड और अबोव 20 लॅक्स. तर याचं उत्तर आहे अबोव 1 करोड. 1 कोटीपेक्षा जास्त. या ठिकाणी पुन्हा एक्सप्लेनेशनमध्ये स्टेट कमिशनच्या ऐवजी तुम्ही नॅशनल कमिशन असं रीड करा. द नॅशनल कमिशन शॅल हॅव ज्युरिडिक्शन टू एंटरटेन complaints where the value of the goods or services claimed exceeds 1 crore. 1 कोटीपेक्षा जास्त तक्रारीची रक्कम मागणी असेल तर नॅशनल कमिशनकडेच तुम्हाला अर्ज करावा लागेल, राष्ट्रीय आयोगाकडेच. प्रश्न क्रमांक 17. विच वन ऑफ द फॉलोइंग नोन ॲज अ कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल एजन्सी. आपण या ठिकाणी आता आलो. कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल एजन्सी म्हणजे ग्राहक तक्रार निवारण संस्था. आता ग्राहक तक्रार निवारण आपण कुठे करू शकतो? आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल, कन्झ्युमर प्रोटेक्शन ग्राहक संरक्षण परिषदा आणि कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल एजन्सी यामध्ये फरक आहे, उद्या आपण पाहणार आहोत. तर खालीलपैकी कोठे ग्राहकांना तक्रार दाखल करता येते? एक तर डिस्ट्रिक्ट फोरम म्हणजे जिल्हा ग्राहक मंच, स्टेट कमिशन म्हणजे राज्य आयोग, सी नॅशनल कमिशन म्हणजे राष्ट्रीय आयोग, ऑल ऑफ द. आताच आपण पाहिलेलं आहे. जर तक्रारीची रक्कम किती असेल तर कुठे तुम्हाला अर्ज करता येतं? 20 लाखापेक्षा कमी असेल तर डिस्ट्रिक्ट फोरमला अर्ज करू शकतो. 20 लाखापेक्षा जास्त परंतु 1 कोटीपेक्षा कमी असेल तर आपण राज्य आयोगाकडे अर्ज करू शकतो. आणि 1 कोटीपेक्षा जास्त तक्रारीची रक्कम असेल तर आपण नॅशनल कमिशनकडे अर्ज करू शकतो. म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ द अबोव असं आहे. प्रश्न क्रमांक 18. कंप्लेंट मीन्स ॲलिगेशन इन रायटिंग मेड बाय द कंप्लेनंट रिगार्डिंग. म्हणजे तक्रारदार टिंबटिंब कारणासाठी तक्रार दाखल करू शकतो. कंप्लेंट मीन्स ॲलिगेशन इन रायटिंग लेखी केलेली तक्रार होय. कशासाठी? रिगार्डिंग ए पॉइंट अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, अनुचित व्यापार पद्धती म्हणजे जे कायद्याला लागून नाही येते. नंबर 2 गुड्स आर डिफेक्टिव्ह, जर मालामध्ये दोष असेल तर. नंबर 3 डिफिशियन्सी इन सर्व्हिस,
म्हणजे सेवेमध्ये कमतरता असेल. तक्रारदाराला तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण असेल तरीही तक्रार करू शकतो. म्हणजे वस्तुत दोष असेल, सेवेमध्ये कमतरता असेल किंवा व्यापार पद्धती ही चुकीची, अवैध किंवा अनुचित प्रकारची असेल तर. म्हणून याचं उत्तर असं आहे ऑल ऑफ द अबोव्ह. सेक्शन 2 सबसेक्शन 1C ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये कंप्लेंटची व्याख्या जी दिलेली आहे त्यामध्ये ह्या तीनही गोष्टी आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 19. द डिस्क्वालिफिकेशन ऑफ द मेंबर ऑफ द डिस्ट्रिक्ट फोरम. जिल्हा ग्राहक मंचाचे जी रचना आहे त्याचे जे सभासद असतात त्या सभासदांची अपात्रता, क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन. जसं आपण त्याचे अध्यक्ष कोण असावे हे आपण पाहिलेले आहे. डिस्ट्रिक्ट जज असायला पाहिजे. पण डिस्क्वालिफिकेशन म्हणजे कोणती व्यक्ती जिल्हा ग्राहक मंचाचे मेंबर सभासद असू शकत नाही. ऑप्शन ए हू हॅज बीन कॉन्व्हिक्टेड अँड सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट फॉर अन ऑफेन्स विच इन द ओपिनियन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व्स मॉरल टर्पिट्यूड. म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जो किमान 6 महिने तुरुंगवास भोगलेला आहे. नंबर 2 हू इज अन अनडिस्चार्ज्ड इन्सॉल्वंट. बी पॉइंट आहे अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट. इन्सॉल्वंट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर. अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट म्हणजे न्यायालयाने त्याला दिवाळखोर असं ठरवलेलं आहे आणि ठरवल्यापासून अजूनही तो व्यक्ती दिवाळखोर आहे. म्हणजे त्याला जे दिवाळखोरी त्याची जाहीर केलेली आहे ती न्यायालयाने अद्याप काढून घेतलेली नाही. त्याला आपण अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट असं म्हणायचं. आणि नंबर सी हू इज ऑफ अनसाउंड माइंड. म्हणजे वेडी व्यक्ती जो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही त्याला आपण अनसाउंड माइंड म्हणायचं. मग या तीनही गोष्टी आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये पण शिकलेलो आहोत. ऑल ऑफ द अबोव्ह म्हणजे जो स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, वेडी व्यक्ती, जो दिवाळखोर आहे, आणि नंबर 3 ज्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला आहे. असे तीनही व्यक्ती जिल्हा ग्राहक मंचाचे सभासद होऊ शकत नाही. शेवटचा प्रश्न क्रमांक 20. कंप्लेनंट मीन्स तक्रारदार किंवा तक्रारकर्ता म्हणजे कोण? कुणाला आपण तक्रारदार म्हणायचं? ए ऑप्शन कन्झ्युमर, ग्राहक असू शकतो का? बी ऑप्शन एनी व्हॉलंटरी कन्झ्युमर असोसिएशन रजिस्टर्ड अंडर कंपनीज ॲक्ट म्हणजे कंपनी कायदा अंतर्गत नोंदणीकृत कोणतीही ऐच्छिक ग्राहक संघटना, किंवा सी पॉइंट द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट गव्हर्नमेंट. द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर एनी स्टेट गव्हर्नमेंट या ठिकाणी ऑफच्या ठिकाणी ऑर असं पाहिजे. केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार. तर आपण या कायद्यामध्ये ऑलरेडी याचा अभ्यास केलेला आहे. तक्रार कोण करू शकतं? नंबर 1 ग्राहकही करू शकतात, ऐच्छिक ग्राहक संघटनाही करू शकतात, केंद्र सरकार पण करू शकतात किंवा राज्य सरकार पण करू शकतात. ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 1B कंप्लेनंट तक्रारदार मीन्स ए कंझ्युमर or any voluntary association registered under the Companies Act or the central government or any state government can be the complainant. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच नाही कोणत्याही विद्यापीठातल्या महाराष्ट्रातल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याला, मग तो BComचा असेल किंवा BBAचा असेल किंवा मॅनेजमेंटचा असेल, कायदे हे विषय वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या वर्षी मुलांना अभ्यासाला असतात. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या सूचना असेल तर अवश्य मला कळवा. धन्यवाद.